श्री स्वामी समर्थ. कधीकधी आपण म्हणतो माझं आयुष्यच वाईट आहे. पण खरंच आयुष्य वाईट असतं का? की आपली आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी चुकीची असते? ही कथा आहे अशा माणसाची ज्याचं नशीब बदललं नाही, पण दृष्टिकोन बदलला आणि त्याचं संपूर्ण जीवन बदलून गेलं. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यात तुमच्याही आयुष्याचं उत्तर दडलेलं असेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आध्यात्मिक प्रेरणा या यूट्यूब चॅनेलमध्ये. आज आपण पाहणार आहोत दृष्टिकोन बदलला, जीवन बदललं. एका छोट्याशा गावात विठ्ठलराव नावाचा एक माणूस राहत होता. वय साधारण 50च्या आसपास. आयुष्यात कष्ट भरपूर केले होते, पण नशिबाने फारशी साथ दिली नव्हती. शेतीत नुकसान झाले होते. मुलगा शहरात जाऊन दूर राहू लागला होता. पत्नी आजारी होती. सगळं काही एकामागोमाग एक. दररोज सकाळी उठल्यावर विठ्ठलराव एकच वाक्य म्हणायचा, माझं आयुष्यच वाईट आहे. गावातल्या लोकांशी बोलताना, देवळात बसताना, अगदी चहाच्या टपरीवर सुद्धा त्याच्या बोलण्यात नेहमी तक्रारच असायची. देवावर राग असायचा, नशिबावर चीड असायची आणि लोकांवर नाराजी. एके दिवशी गावात एक साधू आला. शांत चेहरा, डोळ्यात गहीर समाधान. संध्याकाळी देवळात बसलेला साधू विठ्ठलरावाला म्हणाला, मी बघतोय तुझ्या डोळ्यात दुःख नाही, राग आहे. विठ्ठलराव चिडून म्हणाला, राग नसेल तर काय असेल? आयुष्यात काहीच मिळालं नाही. साधू हसला आणि म्हणाला, उद्या सकाळी माझ्याबरोबर नदीकाठी ये, तिथे तुला उत्तर मिळेल. दुसऱ्या दिवशी दोघे नदीकाठी गेले. साधूने विठ्ठलरावाला एक रिकामा मडका दिला आणि म्हणाला, हा मडका नदीत भर. विठ्ठलरावाने मडका भरला. साधू म्हणाला, आता हा मडका उचल आणि बघ पाणी कसं दिसतं. स्वच्छ, विठ्ठलराव म्हणाला. साधूने नदीत माती टाकली, पाणी गडूळ केलं आणि म्हणाला, आता मडका भर. मडका भरताच पाणी गडूळ झालं. साधू शांतपणे म्हणाला, नदी तीच आहे, मडका तोच आहे. फरक फक्त पाण्याकडे पाहण्याच्या वेळेचा आणि दृष्टिकोनाचा आहे. विठ्ठलराव गप्प झाला. साधू पुढे म्हणाला, तुझं जीवन ही नदीसारखंच आहे. काही क्षण स्वच्छ, काही गडूळ, पण तू कायम गडूळ पाण्याकडेच पाहिलंस. त्या दिवसापासून विठ्ठलरावाने एक छोटासा निर्णय घेतला. दररोज झोपण्याआधी 3 चांगल्या गोष्टी आठवायच्या. पहिल्या दिवशी फार अवघड होतं. दुसऱ्या दिवशी एक आठवली, आज पत्नी हसली. तिसऱ्या दिवशी आज शेजाऱ्याने विचारपूस केली. हळूहळू त्याच्या बोलण्यात बदल जाणवू लागला. तक्रारी कमी झाल्या, चेहऱ्यावर शांतता आली. काही महिन्यात मुलगा स्वतःहून भेटायला आला. शेतीत फार मोठा फायदा नाही झाला, पण समाधान आलं. देवाशी वाद थांबला आणि संवाद सुरू झाला. एक दिवस विठ्ठलराव म्हणाला, माझं आयुष्य बदललं नाही, पण मी आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली आणि सगळं बदललं. परिस्थितीपेक्षा दृष्टिकोन महत्त्वाचा. दुःख टाळता येत नाही, पण त्यात राहणं न राहणं आपल्या हातात असतं. जीवन सुंदर आहे की कठीण? जीवन सुंदर आहे की कठीण हे आपण ठरवतो. जीवनात दुःख येतच. प्रश्न असा नाही की दुःख आलं. प्रश्न असा आहे की आपण त्याच्याकडे कसे पाहतो. परिस्थिती बदलणं नेहमी आपल्या हातात नसतं, पण दृष्टिकोन बदलणं नेहमी आपल्या हातात असतं. आजपासून एकच गोष्ट लक्षात ठेवा, दृष्टिकोन बदलला तर जीवन आपोआप बदलतं. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा
अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही कथा त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोचवा ज्याला याची गरज आहे.